श्री स्वामी समर्थ अमावस्या विशेष कथा। ज्या घरात स्वामींचे नाव घेतले तिथे अंधार टिकला नाही। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बंधूंनो आणि भगिनींनो, आजची कथा अत्यंत श्रद्धेने ऐका। आजची ही कथा विशेषतः अमावस्येच्या दिवशी ऐकण्यासाठी योग्य आहे। अमावस्या म्हणजे बाहेरच्या जगात अंधार असलेली रात्र, पण भक्ताच्या मनात जर गुरुचे नाम, श्रद्धा आणि विश्वासाचा दिवा तेवत असेल तर त्या मनात कधीही अंधार राहत नाही। म्हणूनच आजची कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या आयुष्यात एकामागून एक संकटे आली। घरची परिस्थिती बिघडली, शेतीचे नुकसान झाले, कर्ज वाढले, घरात भांडणे सुरू झाली आणि शेवटी त्याचा स्वामींवरील विश्वासही डळमळू लागला। पण ज्या क्षणी त्याने मनापासून हाक मारली, श्री स्वामी समर्थ, त्या क्षणी त्याच्या आयुष्याची दिशा बदलली। एका छोट्याशा गावात राहणारा गणू। खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता। गणू गरीब होता, पण मनाने अत्यंत प्रामाणिक होता। त्याच्याकडे थोडीशी शेती होती, त्यावरच त्याचा संसार चालत असे। पत्नी जानकी, 2 मुले आणि वृद्ध आई, एवढेच त्याचे कुटुंब। गणू रोज पहाटे उठायचा, स्नान करून देवासमोर दिवा लावायचा आणि हात जोडून म्हणायचा, स्वामी महाराज, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो। माझ्याकडून कोणाचे वाईट होऊ देऊ नका आणि संकट आले तर ते सहन करण्याची शक्ती द्या। गणूच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा फोटो होता। त्या फोटोसमोर तो रोज उदबत्ती लावायचा। त्याच्या आईची तर स्वामींवर अपार श्रद्धा होती। ती नेहमी म्हणायची, बाळा, संसारात कितीही संकटे आली तरी स्वामींचे नाव सोडू नकोस। माणूस साथ सोडू शकतो, पैसा साथ सोडू शकतो, नातेवाईक ही कधी कधी दूर जाऊ शकतात, पण सद्गुरूची कृपा कधीही सोडत नाही। गणू हसायचा आणि म्हणायचा, आई, मला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे। पण काही दिवसांनी त्याच विश्वासाची परीक्षा घेणारे संकट त्याच्या दारात येणार होते। अचानक आलेले संकट। त्या वर्षी गावात पाऊस कमी झाला, शेतातील पीक वाळू लागले। गणू रोज आकाशाकडे पाहायचा। काळे ढग यायचे, पण पाऊस पडायचा नाही। एक दिवस त्याने शेतात उभे राहून माती हातात घेतली। माती कोरडी झाली होती। त्याच्या डोळ्यात पाणी आले। तो म्हणाला, स्वामी, एवढी मेहनत केली, आता माझ्या मुलांच्या तोंडचा घासही हिरावला जाणार का? घरी परतल्यावर पत्नीने विचारले, काय झालं? गणू शांत होता, तो काहीच बोलला नाही। आईने मात्र त्याचा चेहरा पाहिला आणि सर्व समजले। ती म्हणाली, गणू, काळजी करू नकोस, स्वामींवर विश्वास ठेव। गणू म्हणाला, आई, विश्वास ठेवतो, पण घरात धान्य नाही, कर्जदार दारात उभे आहेत, मुलांच्या शाळेची फी बाकी आहे, औषधांसाठी पैसे नाहीत, किती परीक्षा घेणार स्वामी? आई शांतपणे म्हणाली, बाळा, देव संकट देत नाही, पण संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो। फक्त आपण घाबरून तो मार्ग पाहणे सोडतो। अमावस्येची रात्र। काही दिवसांनी अमावस्या आली। त्या दिवशी संध्याकाळपासूनच वातावरण विचित्र होते। आकाश काळेकुट्ट झाले होते। वारा जोरात वाहत होता। गणूच्या घरात मात्र तेलाचा छोटासा दिवा तेवत होता। आई स्वामींच्या फोटोसमोर बसली होती। ती हळूहळू म्हणत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। गणू मात्र अंगणात बसून विचार करत होता। त्याच्या मनात प्रश्न होते, आपण इतकी पूजा करतो, स्वामींचे नाव घेतो,
मग संकट का संपत नाही? त्या रात्री त्याचा संयम तुटला. तो देवघरासमोर गेला, स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि प्रथमच त्याने रागाने म्हटले, स्वामी महाराज, मी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण माझ्या आयुष्यात एवढी संकटे का? असे म्हणताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो जमिनीवर बसला. काही क्षणांनी त्याने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, मला संपत्ती नको, मला मोठेपणा नको, फक्त माझ्या कुटुंबाला वाचवा आणि माझा विश्वास परत द्या. मध्यरात्रीची अद्भुत घटना. रात्र वाढत गेली. घरातील सर्वजण झोपले. गणूला मात्र झोप येत नव्हती. अचानक त्याला बाहेरून कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटले. गणू. गणू उठून बसला. त्याने विचार केला, कुणी हाक मारली? पुन्हा आवाज आला, गणू. तो बाहेर आला. दार उघडले. बाहेर कोणीही नव्हते. अमावास्येचा काळोख होता. वारा वाहत होता. गणूने आजूबाजूला पाहिले आणि तेवढ्यात त्याला दूर एक साधू चालताना दिसला. साधूच्या हातात कमंडलू होते. अंगावर साधे वस्त्र, चेहऱ्यावर विलक्षण तेज. गणू काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. साधू जवळ आले. त्यांनी गणूकडे पाहिले आणि म्हणाले, काय रे, एवढा का घाबरलास? गणूने नमस्कार केला. तो म्हणाला, महाराज, माझ्यावर खूप संकटे आहेत. साधू हसले. संकटे तुझ्यावर आहेत की तू संकटांवर? गणूला प्रश्न समजला नाही. तो म्हणाला, महाराज. साधू म्हणाले, संकट आले की तू स्वतःला संकटाच्या हवाली करतोस, म्हणून तुला संकट मोठे दिसते. श्रद्धा ठेवलीस तर संकटापेक्षा तुझी शक्ती मोठी होईल. गणूच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माझी शेती गेली, पैसा नाही, कर्ज वाढले, घरात चिंता आहे, मी काय करू? साधू काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी गणूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच गणूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने साधूंच्या चरणी डोके ठेवले. पण काही क्षणांनी त्याने डोके वर केले तर तिथे कोणीच नव्हते. फक्त दूरवर वायाचा आवाज येत होता. गणू आश्चर्यचकित झाला. तो घरात धावत आला. आई अजूनही स्वामींच्या फोटोसमोर बसली होती. गणूने सर्व घटना सांगितली. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, बाळा, आज अमावास्या आहे आणि आज स्वामींनी तुला दर्शन दिलं असावं. गणूने स्वामींच्या फोटोसमोर पाहिले. त्याला वाटले जणू स्वामींच्या चेहऱ्यावर मंद हास्य आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात. दुसऱ्या दिवशी गणू पहाटे उठला. त्याच्या परिस्थितीत काहीही बदलले नव्हते. शेत अजूनही कोरडे होते, कर्ज अजूनही होते, घरात पैसे नव्हते. पण गणूच्या मनात एक गोष्ट बदलली होती. त्याची भीती संपली होती. तो म्हणाला, स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मी प्रयत्न का सोडू? त्या दिवसापासून त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. शेतात उरलेले पीक वाचवण्यासाठी त्याने नवीन मार्ग शोधला. गावातील काही शेतकऱ्यांशी बोलला. त्यांनी मिळून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. गणूने गावातील एका वृद्ध शेतकऱ्याकडून नवीन पद्धतीने शेती करण्याचे ज्ञान घेतले. दिवस गेले आणि एके दिवशी आकाश काळवंडले. पाऊस सुरू झाला. पहिला थेंब गणूच्या हातावर पडला. त्याने आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, श्री स्वामी समर्थ.
पाऊस वाढत गेला. काही दिवसात शेत हिरवे झाले. गणूचे पीक वाचले. कर्जाचा प्रश्न. पीक आले, पण अजूनही कर्ज बाकी होते. कर्जदार गणूच्या घरी आला. तो म्हणाला, पैसे कधी देणार? गणूने हात जोडले. पीक विकल्यावर तुमचे पैसे देईन. कर्जदार म्हणाला, यावेळी खोटे बोलू नकोस. गणू शांतपणे म्हणाला, मी खोटे बोलणार नाही. पीक विकले गेले. गणूला अपेक्षेपेक्षा चांगले पैसे मिळाले. त्याने सर्वप्रथम कर्ज फेडले. नंतर मुलांची फी भरली. घरासाठी धान्य घेतले. आणि उरलेल्या पैशातून त्याने गावातील एका गरीब कुटुंबाला मदत केली. आईने विचारले, आपल्याकडे स्वतःसाठी फार पैसे नाहीत, मग दुसऱ्याला का दिलेस? गणू हसला. तो म्हणाला, आई, संकटात स्वामींनी आपल्याला आधार दिला. आता आपल्या हातून कुणाला आधार मिळाला तर तीच स्वामींची सेवा आहे. खरी शिकवण. काही दिवसांनी गावातील लोक गणूला विचारू लागले, तुझं संकट कसं गेलं? गणू म्हणायचा, माझं संकट एका दिवसात गेलं नाही, पण माझ्या मनातील भीती एका क्षणी गेली. आणि जेव्हा भीती गेली, तेव्हा मला मार्ग दिसू लागला. लोक विचारायचे, तुला मार्ग कोणी दाखवला? गणू स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायचा, श्री स्वामी समर्थांनी. या कथेचा संदेश. बंधूंनो आणि भगिनींनो, या कथेचा अर्थ असा नाही की भक्ती केली की आयुष्यात कधीही संकट येणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कधी पैसा कमी पडतो, कधी नोकरीची चिंता असते, कधी मुलांच्या भविष्याची काळजी असते, कधी घरातील नाती ताणली जातात, कधी आजारपण किंवा अडचणी येतात. पण अशा वेळी मनात एक विश्वास असला पाहिजे, मी एकटा नाही. माझ्या गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. स्वामींचे नाव म्हणजे संकटांपासून पळण्याचा मार्ग नाही. स्वामींचे नाव म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची शक्ती. म्हणून आज अमावस्येच्या या पवित्र दिवशी मनापासून स्वामींचे स्मरण करा. घरातील देवासमोर एक दिवा लावा. काही क्षण डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी असू द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य मार्ग दाखवा. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या. शेवटचा स्वामी संदेश. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा आहे तिथे आशा आहे. जिथे आशा आहे तिथे प्रयत्न आहे. जिथे प्रयत्न आहे तिथे मार्ग नक्कीच सापडतो. आणि ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे स्मरण आहे, तो संकटातही खचत नाही. म्हणून कितीही मोठे संकट आले तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही कथा अर्पण. ज्यांच्या घरी आज चिंता आहे, त्यांनी स्वामींचे नाव घ्यावे. ज्यांच्या मनात दुःख आहे, त्यांनी स्वामींचे नाव घ्यावे. ज्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे, त्यांनी स्वामींचे नाव घ्यावे. ज्यांना वाटते की आपण या जगात एकटे आहोत, त्यांनी स्वामींचे नाव घ्यावे. कारण स्वामींचे नाव घेतले की मनाला आधार मिळतो आणि आधार मिळाला की माणूस पुन्हा उभा राहतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.